आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. हा ध्यास घेऊन हा संकल्प आम्ही कालच्या मीटिंग मध्ये निर्धारित केला आणि परभणीकरांना एक महापौर म्हणून राष्ट्रवादीच्या वतीने सर्वसामान्य पक्षाचा कार्यकर्ता किंवा लोकांची सेवा करणारा कार्यकर्ता, पक्षाचं नाव उंचावणारा कार्यकर्ता या दृष्टीनं आपण या ठिकाणी महापौर बनवायचा आमचा एक संकल्प आहे. आम्ही निश्चितपणाने त्याच्यात यशस्वी होऊ असा आमच्या सर्व सहकार्याच्या वतीनं एक ठाम विश्वास आहे. म्हणून जो काही थोडाफार संभ्रम मला बऱ्याच पत्रकार बांधवाचे फोन आले, नेमकं काय याच्यावर काय आपली प्रतिक्रिया, म्हणून मी म्हणलं आता उगत थांबून चालणार नाही, काहीतरी आपण आपल्याकडून स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे. म्हणून आम्ही आणि आमची सर्व टीम ही राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार बरोबर आहेत, राहणार आणि कायमस्वरूपी राहणार. आता मला वाटतं तुम्ही सर्व पत्रकार बांधवाला माहिती आहे की आता आमच्या ज्येष्ठ तसे सहकारी अण्णा बी आहेत तिथं. एकनिष्ठ राहणाऱ्यापैकी मला वाटते मी एक आहे. आणि जर आपण शोधून काढले पक्षाचे, मग कोणत्या पक्षात, मग शिवसेना, काँग्रेस, भाजप, ह्याच्यात बघा तुम्ही जे काय 2-3च नावं सापडते तुम्हाला की त्या पक्षाशी आजाद जेव्हापासून पक्ष स्थापन झालेत किंवा जेव्हापासून ते राजकारण, आज बी मी त्याच्याबरोबरच राहणार. ही माझी भूमिका स्पष्ट करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी मी बोलवलं. धन्यवाद. आता आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण पक्षानं काही तुम्हाला काही कळवलं का, कोणाच्या नेतृत्वात निवडणूक होणार आहे महानगरपालिका? नाही, तसं काही नाही, काहीच नाही. आम्हाला ते बाकी आता कसं असतंय, आमचा ग्रुप असतो जिल्हाध्यक्ष, ते सारखे मेसेज असतात, आता फॉर्म घ्या, हे करा, ते करा, ते माझ्याकडे परभणी महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचं कॅप्टन कोण असतं? नाही, कॅप्टन हे सांघिक निवडणूक आहे ना, आम्हाला सर्वांना मिळून काम करायचं. मी सर्वांना, माझा उद्देश पहिलेपासून एक असं आहे, मी सगळ्या, माझं नाव घेणार नाही, मी सगळ्या गटबाजीत पक्ष राहिलेला आहे. आता 2 गट पहिले होते, पुन्हा 4 गट झाले, म्हणजे राष्ट्रवादीचे पवारसाहेबांचा, मग पवारसाहेब 2 गट झाले. तरी पण पक्षासाठी आपण एक समोर विचार करून मी काम केलं आजपर्यंत, तेच पुढे करतो. पक्षाच्या ठीक आहे, आता येत राहतात जात राहतात, तिथं काही विषय नाही. पक्षाच्या दृष्टीने म्हणजे आता ही प्रक्रिया चालू करा, जी जिल्हाध्यक्षाची प्रक्रिया असती ते प्रक्रिया चालू करा म्हणून आलेलं आहे. फॉर्म भरा, फॉर्म मागवा, मुलाखती घ्या, हे चालू. काल सगळ्या प्रभागातले अर्ज आलेत का? नाही, काल जे आलेत ना जवळपास प्रभागातले, आणि आमच्याकडे सगळ्या प्रभागात 1-2 प्रभाग सोडले तर सगळ्या प्रभागाचे उमेदवाराचे अर्ज आले काल. आणि हे फक्त पदाधिकारी आहेत, म्हणजे आमच्याकडे आणखीन असे आम्ही कोणाला फोन केले नाहीत की बाबा तू आमच्याकडून लढवतो का किंवा करतो का, असं काही झालेलं नाही. आम्ही काल बैठक बोलवली, सांगितलं की बाबा कोण इच्छुक आहे तुमचे नाव हे करा, तर माझ्याकडे. आणि मी ज्या मागच्या 15 दिवसापूर्वी ज्यावेळेस पक्षाची मिटिंग झाली, संभाव्य उमेदवाराची मला ज्यावेळेस यादी मागवली होती, त्यावेळेस सुद्धा मी सर्व उमेदवाराची यादी पक्षाकडे सपोर्ट केलेली आहे. स्वतंत्र का युती करणार? युतीचा आणखीन विषय आमच्या समोर आलेला नाही. आता काहीतरी वेगळा विषय, म्हणजे आता स्पष्ट आधी जोपर्यंत लेखी येणार नाहीत आम्हाला की तुम्ही फक्त राष्ट्रवादीच्या थ्रूच लढवा, त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य होणार नाही. आणखीन तर काही, आता काल दादा आले तटकरे साहेब, तर आणखीन दिल्लीत आहेत, आज संध्याकाळी ते येणार आहेत. उद्या किंवा परवा ते बसून काय डिसिजन घेतील. मग जसं काल CM साहेबांनी सांगितलं, स्पष्ट केलं, दादाने मी त्याला होकार दिला. पण ते वरच्या लेवलच्या गोष्टी आहेत. ज्यावेळेस आम्हाला सांगण्यात येईल की बाबा तुम्ही युतीचा कोणा ह्यांच्याशी बोला का त्यांच्याशी बोला, तर ते त्यावेळेस आम्ही सांगू. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायचे तिथं तिथपर्यंत नाही समजलं. आपला ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता आहे. चर्चा काही झाली का स्थानिक लेवलची राष्ट्रवादी? इथं तर काही नाही. इथं आम्ही आणखी कोणत्याच पक्षाची चर्चा झाली नाही, ना भाजपची झाली ना त्याच्यावर अवलंबून आहे. आमच्या जरी मनात युती करायची असेल किंवा त्यांच्या मनात आहे की नाही ते बी बघावं लागेल. पक्षानं जर उद्या आम्हाला सांगितलं की तुम्ही बोलणी करा, मला त्यांनी जर पर्याय दिले, आम्ही यांच्याशी बोला, यांच्याशी बोला, आणि होत असेल तर करा, तर ते डिसिजन ज्यावेळेस आमच्यापर्यंत येईल त्यावेळेस आम्ही पुढे बोलतो. कमी कालावधी नाही, भाजप तर आता तो त्यांचा विषय, आपण नाही सांगू शकतो.
आमची भूमिका आणखी पक्षानं आम्हाला काही असं डायरेक्ट सांगितलेलं नाही की तुम्ही हे करा. पण पक्षाचं काम करत असताना मी जिल्हाध्यक्ष म्हणून मला माझ्या पूर्ण 65 किंवा पूर्ण प्रभागामध्ये उमेदवार उभे करायचे. मी गेले 7 टर्म या महापालिका इथं मी काम केलेलं आहे. मी या शहराचा नगराध्यक्ष राहिलेलो आहे. मी या शहराचा महापौर देखील राहिलेलो आहे. म्हणजे नगरपालिकेचं असं कोणतंही पद नाही की मी ते उपभोगलं नाही. आणि ज्या वेळेस मी त्या काउन्सिलमध्ये राहिलो, एक विकासाचा दृष्टी घेऊन आम्ही तिथं काम केलेलं आहे. हे सर्व आपल्यासमोर आहे. ह्या वेळेस किंवा वेळेस देखील मी निवडणूक लढविणार नाही. मी हेच सांगतोय की मी पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता त्या ठिकाणी महापौर म्हणून बसवायचं आम्ही संकल्प केलेला आहे आणि त्या दृष्टीनं आमचं काम चालू राहील. पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाच्या वतीनं काल आम्ही पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि पदाधिकाऱ्यांचं मनोगत जाणून घेतले आणि परभणी महापालिकेमध्ये राष्ट्रवादीस ताकदीनिशी लढवावी हा सर्वांचा सूर आला आणि पक्षाचा सामान्य ते सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा इथं उमेदवारी देऊन पक्षाकडून त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत असा एक सर्व कार्यकर्त्यांचा सूर होता. त्या दृष्टीनं आपण ही कालच्या मिटिंगचा आढावा सर्व वरिष्ठांना कळवलेला आहे. राहिला प्रश्न युती होणार की नाही ह्याच्या संदर्भात आणखीन मान्य आमच्या नेतृत्वाकडून असे काही आणखीन स्पष्ट आदेश नाहीत. 1-2 दिवसात आम्हाला ज्यावेळेस ते पूर्ण स्पष्टपणे आदेश कळतील की म्हणजे युतीमध्ये लढवायची का स्वबळावर लढवायची त्या दृष्टीनं आमचे पुढचं पाऊल राहणार आहे. पण आमची पक्षाची शहराध्यक्ष म्हणून किंवा पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून अशी माझी पक्षामध्ये पूर्ण 65 ठिकाणी आणि पुढचा महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वसामान्य राष्ट्रवादीचा कार्यकर्ता परभणीकरांची सेवा करण्यासाठीचा असला पाहिजे या दृष्टीनं आम्ही काम करत आहोत. ठिकाणी उमेदवार म्हणून नाही आहे. मी मागचं जे 5 वर्ष 7 वर्ष 2017ला जे इलेक्शन झालं तर त्यावेळेसुद्धा मी पक्षाकडून उमेदवार नव्हतो. मी फक्त पक्षाचं काम करत आहे आणि पक्षाच्या हितासाठी जे काही करता येईल तेवढं माझ्याकडून मी करणार आहे. मला तर गट बीट हे काही मला माहीत नाही. कोण गट निर्माण करते माझं काम आहे. पक्षाला मी काही दिवसापूर्वी राजीनामा दिला होता त्याचं देखील स्पष्टीकरण केलं आणि पक्षाने मला कुठं राजीनामा स्वीकारला का नाही स्वीकारला ते सुद्धा कळलं नाही. मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काल बी होतो, आज बी, उद्या बी राहणार. मी अजितदादापासून 91 पासून मी दादाबरोबर काम करतो. आदरणीय तटकरे साहेबांबरोबर काम करतो. त्याच्या माध्यमातून जे काही आदेश मला येतील त्या पद्धतीनं पक्षासाठी मी काम करणार. आपल्या मार्गदर्शनाखाली आहे की जो पक्षासाठी काम करतात, जे पक्षाचे सातत्याने पक्षाबरोबर असतात, आज निवडणुकीच्या निमित्तानं वेगळ्या माध्यमातून कोणी धनदागडे असतील, कोणी दुसऱ्या पक्षातले तिथं त्याला थारा लागत नसेल म्हणून येत असतील. पण जिथं आमच्याकडे तिथं कमी आहे तिथं आम्ही ते दुसऱ्या पक्षाकडून किंवा दुसरे कार्यकर्त्याकडून पूर्ण करू. पण सर्वप्रथम प्राधान्य पक्षातल्या छोट्या कार्यकर्त्याला संधी देण्याचं काम मी आणि माझा पक्ष करणार आहे. शिक्त कुठं सुरू काल डिक्लेअर झालं. आता काल एक पहिली मिटिंग झाली. आता इथून पुढे आम्ही आमच्या पद्धतीने फॉर्म मागवणे हे त्या ज्या प्रोसेस आहेत त्या करणार आहोत.